लय मोठी ठेस समोरच्याला लागलेली आहे. आणि त्याला किती मोठी पट्टी लागेल मला नाही माहिती. महायुतीत सध्या पडद्यामागं मोठ्या राजकीय हालचाली सुरू आहेत आणि या सगळ्याच्या केंद्रस्थानी आहे रायगड जिल्ह्याचं रखडलेलं पालकमंत्रीपद, जे पुन्हा एकदा महायुतीतील संघर्षाचं कारण ठरू शकतं. या घडामोडींमध्ये सर्वाधिक चर्चेत आहेत राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे. गेल्या काही दिवसात घडलेल्या काही घटनांनी तटकरेंचं पक्षातील वजन कमी होत चाललंय का, असा प्रश्न उपस्थित होऊ लागलाय. सुरुवातीला पक्षाच्या कार्यकारिणी यादीत तटकरेंचं नावच नव्हतं. त्यानंतर दुसरी यादी समोर आली, त्यात तटकरेंचं नाव होतं. मात्र त्यांच्या नावासमोर प्रदेशाध्यक्षपदाचा उल्लेखच नसल्यानं तटकरेंचं पद गेलं का, असा सवाल राजकीय वर्तुळात उपस्थित होऊ लागलाय. त्यामुळं राष्ट्रवादीत नेमकं काय सुरू आहे याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय. आणि आता तटकरेंना बालेकिल्ल्यातच धक्का बसणार आहे, कारण रायगड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद शिवसेनेकडे जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळं महायुतीतील समीकरणं ही बदलण्याची चिन्ह दिसू लागलेत. गेल्या 2.5 वर्षांपासून रायगडच्या पालकमंत्रीपदाचा निर्णय रखडलेला आहे. पण आता विधान परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हालचालींना वेग आलाय. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 16 जागांपैकी रायगड रत्नागिरीची जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला जाण्याची शक्यता आहे. मात्र रायगडमधील शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी या जागेबाबत नाराजी व्यक्त केल्याचं समोर येत आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांमध्ये समतोल साधण्यासाठी रायगडचं पालकमंत्रीपद शिवसेनेकडे देण्याचा पर्याय पुढे आलाय. दरम्यान रायगड रत्नागिरी विधान परिषद मतदारसंघातून सुनील तटकरे यांचे पुत्र अनिकेत तटकरे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. त्यासाठी वरिष्ठ स्तरावर हालचाली सुरू झाल्यात. मात्र दुसरीकडे सुनील तटकरेंचा पक्षातील प्रभाव कमी होत असल्याचे संकेत मिळत असल्यानं त्याचा परिणाम आदिती तटकरे यांच्या राजकीय भवितव्यावरही होऊ शकतो. रायगड जिल्हा गेल्या काही वर्षांपासून शिंदे गट आणि तटकरे गटातील संघर्षाचं प्रमुख केंद्र राहिलाय. याच संघर्षामुळे पालकमंत्री पदाचा निर्णय सातत्यानं लांबणीवर पडला. महायुती असो किंवा महाविकास आघाडी, रायगडच्या पालकमंत्री पदावरून प्रत्येक सत्ता काळात संघर्ष पाहायला मिळाला. आता आगामी निवडणुका, बदलती राजकीय समीकरणं आणि तटकरेंच्या बालेकिल्ल्यात सुरू झालेल्या हालचाली यामुळे रायगडच्या राजकारणात पुढे नेमकं काय घडणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय.